सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र टॉक मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आता आपण उपस्थित आहोत ठाण्याचे 3 पेट्रोल पंपच्या इथे, जिथे पेट्रोल पंपाचे भाव, पेट्रोलचे आणि डिझेलचे आणि सीएनजीचे जे भाव आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की इथे लोकांचं पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे। त्यासोबतच आता युद्ध इराण आणि USA मधला जो युद्ध आहे तोही थांबलेला आहे, पण कुठेतरी अजून पेट्रोलचे, डिझेलचे आणि सीएनजीचे भाव कमी झालेले आपल्याला पाहायला दिसत नाहीत। मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांवर हा खूप मोठा या सर्वांचा खूप मोठा परिणाम पडतोय। कच्च्या तेलाचे भाव सुद्धा थोडे कमी झालेले आहेत, पण पेट्रोल आणि सीएनजी, डिझेल जे माणसाच्या इंधनासाठी जो रोजगार मिळतो, जे कामावर गाडीवर फिरणारे त्यांच्यासाठी कुठेतरी सरकार कशाच पद्धतीने तोडगा काढताना आपल्याला पाहायला नाही मिळते। इथले जे 3 पेट्रोल पंपचे जे काही स्थानिक लोक आहेत, काही लोकांनी जे पेट्रोल डिझेल भरायला येतात, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। त्यांची काय प्रतिक्रिया आहे, सरकारने याच्यावर लवकरात लवकर काय तोडगा काढावा, या आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार, बोला, काय आपलं म्हणणं आहे? पेट्रोल डिझेलचे भाव आता पेट्रोलचा भाव 111 रुपये लिटर झालेला आहे आणि डिझेलचाही खूप जास्त भाव वाढलेला आहे। आता कुठेतरी युद्ध थांबलेलं आहे, खायच्या तेलाचे भाव सुद्धा कमी झाले, पण पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजूनपर्यंत वाढतच चालले। तर त्यावर तुम्हाला काय म्हणतो? केंद्र सरकारने ह्या बाबतीत ठोस पाऊल उचलले पाहिजेत, कारण का युद्ध विराम झालेला आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। याच्यासाठी केंद्र सरकारने याच्यात काहीतरी उपाययोजना करून पेट्रोल डिझेलचे भाव उतरले पाहिजे, जेणेकरून आपण जे कमवतो ते बजेटमध्ये येऊन जाईल। केंद्र सरकारला सर्वसामान्यांची गरज राहिलेली नाही, त्यांचं लक्ष सर्व फोडाफोडीमध्ये राहिलेलं आहे। त्यांचं म्हणजे लक्ष सर्व विचलित झालेलं आहे, त्यांना सर्वसामान्यांशी घेणं देणं नाही आहे। हा मोदी सरकार काही कामाचं नाही। 12 वर्षात यांनी लोकहितासाठी केलेलं काम त्यांनी साकावं, त्यानं एकही कॉन्फरन्स घेतलेली नाही, एक महत्त्वाचं कारण आहे। सर, त्यासोबतच आपल्या खाद्यपदार्थांवर आणि भाजीपाल्याचाही खूप भाव वाढलेले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचा एक थेंब नाही, काही राज्यांमध्ये थोडं पाऊस पडतोय, पण त्याच्यामुळे शेतीचा आणि पिकांचा प्रचंड नुकसान होतंय। त्यामुळे भाज्यांचे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाव वाढलेले आहेत। तर या सर्व भाव वाढल्याने आपल्या आर्थिक जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करतो? भाज्याचे भाव वाढले म्हणजे सर्वसामान्यांना भाजी ही मूलभूत गोष्ट आहे। जर मूलभूत गोष्ट आपल्याला घेता येत नसेल तर पावसाचे दिवस येऊन गेले। 7 तारखेला पाऊस येतो, जनरली पाऊस अजून आला नाही। दुष्काळाच्या सावटामध्ये महाराष्ट्र आहे आता। त्यामुळे महागाईवरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट असमर्थ झालेलं आहे। तर काय सांगाल, आता युद्धही संपलेलं आहे आणि पण आतापर्यंत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे भाव अजूनही कमी झालेले नाहीत। खाण्याचे तेलाचे भाव आता कमी झालेले आहेत, पण आतापर्यंत पेट्रोल डिझेलवर काही सरकारने तोडगा काढलेला नाहीये। आपल्या सर्वसामान्य लोकांवर प्रचंड त्याचा त्रास होत आहे। महागाई सुद्धा खूप प्रचंड वेगळ्या स्तरावर गेलेली आहे। तर त्यावर तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये मला वाटतंय ना, हे सरकार जे आहेत सेंट्रलमध्ये आणि राज्यामध्ये बीजेपीचे जो गव्हर्नमेंट आहे ते फक्त लूटपाट करायला आले। हे लोकांसाठी विचार करत नाही, फक्त स्वतःसाठी आपला विचार करतोय। आणि गरीब लोक कसं, रिक्षावाले असू द्या किंवा टॅक्सीवाला असू द्या, त्याच्यावर कोणी विचार करत नाही। हे फक्त यांचा कसं आहे, आपल्या मुद्द्यामध्ये कुठेतरी आमदार तोडायचं आहे की खासदार तोडायचं आहे, त्याच्यासाठी ते पैसे जमवतोय आणि ते पैसे त्यांना देत आहे आणि ते आपला एकजुटी करत आहे। त्यांचा कसा विचार आहे, आता ते त्यांना सेंट्रलमध्ये तो एक बिल पास करायचा होता डिलिमिटेशनचा, त्याच्यासाठी ते फोडफोड करत आहे। ते फक्त त्याच्यामध्ये जे पैसे कमवायचा, आपल्या जे खिशात टाकायचा आणि ते पैसे जमून ते लोकांचा जो शिवसेनेचा खासदार तोडायचा, टीएमसीचा खासदार तोडायचा, राष्ट्रवादीचा खासदार तोडायचा, आमदार तोडायचा, फक्त एवढंच चाललेलं आहे, अजून काही नाही। गरीब लोकांसाठी काही नाही। मला काय वाटतं, प्रशासन आपले जे मुद्दे आहेत ते त्यांना घेऊन त्याच्यावर काहीच विचार करत ते कधीच विचार करणारच पण नाही ना। मला असं वाटतं का प्रशासन अजून झोपलंय का? नाही, एकदम झोपलेलं आहे ते प्रशासन। आता सेंट्रलमध्ये असू द्या किंवा राज्यामध्ये असू द्या, प्रशासन जेवढी प्रशासन आहे ते लोकांसाठी काम करत नाहीये, ही फक्त सरकारसाठी काम करत आहे। तर आपण 2014 पासून ऐकत आलोय की अच्छे दिन आने वाले, ते फक्त एक दाखवायचं होतं लोकांना, चुत्या बनवायचं काम केलं त्यांनी। त्यांच्या विश्वासावर लोकांनी त्यांना मतं देऊन त्यांना आणलं आणि मतं देऊन ते लोक आता कसं आहे, त्यांना विचार करावा लागतंय। आणि आता बीजेपी गव्हर्नमेंटला असं वाटतंय की आपण लोकांचा त्यांची ते
म्हणते ना त्यांना सपोर्ट नको. त्यांचा सपोर्ट कसा आहे, ते एक चुनाव आहे, ईव्हीएम आहे आणि जे प्रशासन आहे ईडी सीबीआय त्यांचा ताब्यात आहे, त्याच्यावर ते जिंकून येते. ते लोकांच्या मतामध्ये ते जिंकून येत नाही. पण या सगळ्या महागाईमुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम पडतो? म्हणजे परिणाम तर भरपूर वैयक्तिक झाला, एकदम परिणाम एकदम बेकार एकदम.